नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे आणि मी वारंवार अपडेट देत असतो, की म्हाडा पुणे मंडळाची सध्या सोडत सुरू आहे आणि या सोडतीमधील यावर्षी बऱ्याच 20% मधील स्कीम्स आलेल्या आहेत आणि त्या स्कीम्सचे डिटेल व्हिडिओ तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवरती जास्तीत जास्त बघायला भेटतील. यापूर्वी सुद्धा आपण खूप आणि खूप चांगल्या चांगल्या लोकेशनचे व्हिडिओज बनवलेले आहेत आणि मागच्या वर्षीच्या सोडतीमधील सुद्धा काही स्कीम्स होत्या जे की परत आलेल्या आहेत, उर्वरित फ्लॅट्स असतील ते, तर त्यांचे सुद्धा व्हिडिओज आपण बनवलेले आहेत. ते जर तुम्ही आतापर्यंत बघितले नसतील तर ते तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन सर्च करू शकता. स्कीमच्या नावाने किंवा स्कीमच्या कोडने तुम्ही सर्च करू शकता आणि बघू शकता. आणि पुढे सुद्धा आपले बरेच व्हिडिओज येणार आहेत. स्कीमचे डिटेल व्हिडिओ येणार आहेत. सो ते जर तुम्हाला मिस नसेल करायचं तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मित्रांसोबत सुद्धा शेअर करायचं आहे आणि आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, जिथे की तुम्हाला फ्री गाईडन्स भेटेल सर्वांकडनं. फक्त माझ्याकडनंच नाही, बाकीचे जे लोक आहेत ज्यांना एक्सपिरियन्स आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे हेल्प करतील फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला कोणाला पैसे द्यायची गरज नाही. सो ते तुम्ही जॉईन करू शकता. हे तुमच्यावरती तुम्हाला जॉईन करायचं की नाहीये. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी जो स्कीम घेऊन आलेलो ती स्कीम आहे 906, ज्याचं नाव आहे युनिक स्कायलिंक्स पाषाण. या स्कीम बद्दलची आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सो सर्वप्रथम स्कीम बद्दलची स्कीम कोड, स्कीम नाव सांगितलेले, लोकेशन पाषाण आहे. लोकेशन आपण पुढे समजून घेऊयात. या व्यतिरिक्त इथे टोटल 20 फ्लॅट्स आहेत. टोटल रेरानुसार 26 फ्लॅट्स आहेत, बट या लॉटरीमध्ये 20 फ्लॅट इन्क्लूड केलेले आहेत, ज्यांचा की कार्पेट एरिया 37 ते 40 स्क्वेअर मीटरच्या रेंजमध्ये येतो आणि हे सर्व LIG इन्कम ग्रुपसाठी येतात. LIG इन्कम ग्रुप म्हणजे ज्यांचं की वार्षिक उत्पन्न फॅमिलीचं इन्कम, हजबंड वाईफ दोघांचं मिळून इन्कम जर 9 लाखाच्या आत येत असेल तर ते LIG इन्कम ग्रुपमध्ये येतात. EWS वाले 6 लाखाच्या आतमध्ये असेल तर EWS मध्ये येतात, बट EWS वाले सुद्धा LIG ला या प्रोजेक्टला अर्ज करू शकतात. त्यानंतर याची प्राइस आहे, बेस प्राइस तुम्हाला 23 ते 27 लाख ही बेस प्राइस असते. जी अग्रीमेंट कॉस्ट म्हणतो आपण, ती कॉस्ट, त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, अदर चार्जेस येतात. थोडेफार बिल्डर सुद्धा एक्स्ट्रा चार्जेस घेतो. सोसायटी फॉर्मेशन, क्लब हाऊस वगैरे हे ते, तर ते पकडून तुम्ही आणखी 4-5 लाख एक्स्ट्रा पकडू शकता. सो हे तुम्हाला 28 ते 30-31 लाखापर्यंत टोटल कॉस्ट जाऊ शकते. हे सर्व 2 BHK आहे. आता यांचं पोझिशन तुम्हाला जून 2027 म्हणजे अ, जवळपास 2 वर्ष तुम्हाला थांबावं लागेल पोझिशनसाठी. इथे कुठल्याही फ्लॅटला बाल्कनी देण्यात आलेली नाहीये. हा एक मोठा ड्रॉबॅक आहे. लिटिगेशन कुठलंही नाही, ही चांगली गोष्ट आहे. बिल्डिंग टाईपबद्दल बोलायचं तर म्हाडासाठी त्यांनी सेपरेट बिल्डिंग काढलेली आहे, डी विंगची 17 माळ्याची, बट ही बिल्डिंग तुम्हाला आतमध्येच असते. हे असं नाही की सेपरेट आहे. सो तुमच्या A to H असे टोटल 17 माळ्याच्या एवढ्या टोटल टावर्स आहेत, त्याच्यामध्ये मध्येच ABCD सिक्वेन्सने तुम्हाला 4 नंबरला ही बिल्डिंग असेल. सो सो असं वाटतंय की तुम्हाला सर्व ऍक्सेस वगैरे, तुम्हाला क्लब हाऊस, जिम्नॅशियम जे काही असेल सर्वांचा ऍक्सेस तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्यानंतर लोकेशन बद्दल थोडीशी माहिती घेऊयात. सो लोकेशनसाठी तुम्हाला युनिक स्कायलिंक्स या नावाने सर्च करा. पाषाणमध्ये तुम्हाला ते लोकेशन भेटेल एक्झॅक्टली. सो तत्पूर्वी तुम्हाला थोडक्यात माहिती, हा बाणेर म्हाळुंगे रोड किंवा मग बाणेर औंध रोड तुम्ही म्हणू शकता. या बाणेर औंध रोड इथे पॉप्युलर एक हॉटेल आहे, महाबळेश्वर हॉटेल म्हणून. सो इथून तुम्हाला आतमध्ये बाणेर पाषाण लिंक रोड लागतो. इथे बाणेरचं पोस्ट ऑफिस सुद्धा, पासपोर्ट ऑफिस सुद्धा आहे. त्या रोडलाच पुढे आल्यानंतर तुम्ही इथे पुढे क्रिस्टल गार्डन रोड लागेल. तिथून राईट मारायचं, पाणेर पाषाण लिंक रोडवरनं क्रिस्टल गार्डन रोडला लेफ्ट मारायचंय. लेफ्ट मारल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे युनिक स्कायलिंक्स हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. सो याचं हा पूर्ण तुम्ही बघताय एमटी प्लॉट आहे. सो इथपर्यंत पूर्ण एंडपर्यंत त्यांचाच प्लॉट आहे. या साईडला राम नदी आहे, राम नदीच्या बाजूला सोमेश्वरवाडीचा छोटासा रस्ता आहे. या साईडने सुद्धा आय डोंट नो एंट्री एक्झिट असेल की नाही, बट या साईडने सुद्धा रस्ता आहे आणि त्या साईडने सुद्धा रस्ता आहे. सो दोन्ही साईडने तुम्हाला इथे रस्ता बघायला भेटेल. सो आणि हाच रस्ता तुम्ही त्या रोडने परत पुढे गेला तर पाषाणच्या सर्कलला येथे लागेल, शिवाजी बालाजी चौकात. या साईडने सुद्धा तो फार छोटा रस्ता होता, त्याला
वाईडनिंग होत नव्हती म्हणून या साईडने त्यांनी मोठा रस्ता तयार केला होता. बट इथे लिटिगेशन्समुळे जवळपास बरेच वर्ष, जवळपास 10 वर्ष झाले असतील लिटिगेशनमुळे हा रस्ता इथं, हा तुम्ही बघू शकता, हा पॅच तसाच अडकून आहे. बट आता कुठेतरी न्यूजमध्ये होतं की हा पॅच सुद्धा क्लिअर होणार आहे लवकरात लवकर. सो हा जर पॅच क्लिअर झाला सर तुमच्यासाठी चांगलंच आहे, कारण की या साईडला जो ओरिजिनल बारावी पाशा लिंक आहे, तुम्ही तुम्ही बघू शकता, फार छोटा आहे. इथे फार ट्रॅफिक जाम होते. त्यामुळे हा रोड जर ओपन झाला तर खूप चांगलं होईल आणि तुमच्यासाठी सुद्धा कनेक्टिव्हिटीसाठी अजून चांगलं होईल. सो हा आहे, तुम्ही बघू शकता. स्ट्रीट व्ह्यूने आपण बघूयात. सो हे त्यांचं सेल्स ऑफिस कुठे गेला. ओके, परत बघूयात आपण स्ट्रीट व्ह्यूने. हा, हे सेल्स ऑफिस आणि हा तुम्ही बघू शकता, हा अप्रोच रोड आहे जो की लिटिगेशनमुळे अर्धवट आहे, पूर्ण कंप्लीट नाही झालेला. आणि हे त्यांचं याच्या बॅक साईडलाच ABCD असे स्टार्ट होतील टावर. हा कमर्शियल इथे येईल, त्याच्यानंतर पुढे तुम्हाला एम्युनिटी स्पेस येईल, त्यानंतर ABCD अप टू एच बिल्डिंग पर्यंत तुम्हाला बघायला भेटतील. सो हे लोकेशन थोडक्यात माहिती. त्यानंतर ज्या लोकांना की डिस्टन्सेस हवे असतात की इथून हे हॉस्पिटल किती दूर आहे, IT पार्क किती दूर आहे, किंवा इन्स्टिट्यूशन्स, मॉल्स वगैरे, हे तर स्टार बाजार जिथून तुम्ही राईट बाणेर पाषाण लिंक रोडून जिथून लेफ्ट मी मारायला सांगितलं तिथे स्टार बाजार सुद्धा आहे 600 मीटर वरती. सो बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला जवळपासच बघायला भेटतील. सो हे तुम्ही स्क्रीनशॉट करून सर्व डिटेल तुम्ही बघू शकता किंवा पॉज करून व्हिडिओला. त्यानंतर अजून समजूयात. सो ही तुम्हाला जो दाखवलेला रोड तो या साईडला आहे. ती पहिली बिल्डिंग लागेल, ती आय बिल्डिंग लागेल, जिथे की कमर्शियल वगैरे असेल. त्यानंतर ओपन स्पेस, त्याच्यामध्ये क्लब हाऊस वगैरे. त्यानंतर ABCD सर्व सुरू होतील, ABCD सर्व विंग सुरू होतील. यामध्ये ही इथे डी विंग असेल, ही डी विंग आहे. ती डी विंग असेल म्हाडाची. कम्प्लिटली भाड्याचे फ्लॅट्स असतील. पर फ्लोअरवरती फक्त 2 फ्लॅट असतील. त्याच्यामुळे ही टोटल 17 माळ्याची आहे, बट त्याच्यापैकी ग्राउंड प्लस पार्किंग वगैरे असं जसं मिळून अ, बाकीचे फ्लोअर सुद्धा असतील. आणि ऍक्च्युअल हॅबिच्युअल 13 का 14 माळ्याची आहे. सो 13 दूनी 26 असे 26 फ्लॅट असतील. त्याच्यापैकी 20 फ्लॅट या सोडतीसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत. आणि 14 दूनी 28 आणि 8व्या आणि 12व्या फ्लोअरवरती एक एक फ्लॅट कमी असेल, कारण की रेफ्युजी एरिया असेल. सो असे असतील. आणि बाकीची EF GH अशी बिल्डिंग असतील. आणि या साईडने सुद्धा अ, तो ग्रीन बेल्ट रिव्हर साईड आहे आणि त्या साईडने सुद्धा रोड आहे. सो एंट्री एक्झिट आय डोंट नो कुठल्या साईडने ठेवतील. मे बी इकडनं दाखवलेलं तुम्ही बघू शकता, छोटंसं एंट्री एक्झिट साठी. सो मे बी या साईडने असू शकते एंट्री एक्झिट, आणि अ, हे कमर्शियलसाठी ठेवलं असेल या साईडची. बट इथनं सुद्धा आहे एंट्री. सो ते एक्झॅक्टली बिल्डरच सांगू शकेल एक्झॅक्टली काय कसं असेल. त्यानंतर हे तुम्ही बघू शकता आर्टिस्टिक व्ह्यू. यामध्ये या साईडचा रोड आणि या साईडला सुद्धा रोड तुम्ही बघू शकता. ही कमर्शियल बिल्डिंग येईल. त्यानंतर हे अम्युनिटी स्पेस. त्यानंतर ABCD. इथे शेवटची कुठली तरी आपली म्हाडाची बिल्डिंग असू शकते, ABCD वाली. हे बघा. त्यानंतर जसं की सांगितलं तुम्हाला, त्यानंतर फ्लोर प्लॅन बघूयात. फ्लोर प्लॅन मध्ये तुम्ही बघू शकता, जसं की सांगितलं की पर फ्लोअरवरती फक्त 2 फ्लॅट असतील. इथे 101, 102 असे प्रत्येक फ्लोअरवरती असे 14 माळ्यापर्यंत सेमच कार्पेट एरिया सर्व सेम असेल. इथे फायर लिफ्ट आहे आणि एक नॉर्मल लिफ्ट आहे आणि 2 स्टेअरकेसेस. सो प्रायव्हसीसाठी सुद्धा चांगले आहे आणि जास्त लोकांचा गर्दा गोंधळ नसेल. त्यानंतर एक फ्लोअर प्लॅन आपण समजून घेऊयात. 101 समजा फॉर एक्झाम्पल एंट्री केल्या गेल्या तुम्हाला लिव्हिंग रूम लागेल 3/5.67 ची, तुम्ही कन्वर्ट करू शकता त्याला स्क्वेअर फीटमध्ये. त्यानंतर पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला टॉयलेट लागेल, राईट साईडला किचन लागेल 2.29/2.16. किचनच्या अपोजिट साईडलाच टॉयलेट आहे. सो काही लोकांना ते आवडणार नाही. इथे ड्राय बाल्कनी नाहीये किंवा मग हॉलला सुद्धा बाल्कनी नाहीये. त्यानंतर पुढे गेल्यानंतर चिल्ड्रन्स बेडरूम 2.44/2.75चं, आणि सर्वात शेवटी मास्टर बेडरूम लागेल 3/3.35चं, आणि ज्याला की अटॅच तुम्हाला टॉयलेट बाथरूम लागेल. सो अशा टाईपचा सिम्पल बेसिक लेआउट आहे, जसं की सगळीकडे असतो. फक्त इथेच मोठा ड्रॉबॅक म्हणजे की बाल्कनी नाहीये किंवा ड्राय बाल्कनी सुद्धा नाहीये. तो एक मोठा ड्रॉबॅक आहे. ऍटलीस्ट ड्राय बाल्कनी तरी द्यायला हवी, बट इथे नाहीये. सेम 102 सुद्धा सिमिलर टाईपचाच आहे.
त्यानंतर मार्केट रेटबद्दल इथे बिल्डरचा जो रेट चालू आहे त्या रेटप्रमाणे जर पकडलं तर तुमचा जवळपास 14,000चा 14-15,000चा रेट चालू आहे. सो त्याप्रमाणे जर पकडलं तर आपला जो कार्पेट आहे त्याप्रमाणे तुम्हाला 60 लाखापर्यंतही 50 ते 60च्या रेंजमध्ये तुम्हाला 2 BHKची कॉस्टिंग जाऊ शकते आणि रेंट 20 ते 25,000 पर्यंत तुम्हाला इथे रेंट सुद्धा बघायला भेटू शकतो. बाल्कनी नाहीये तर रेंटला कधी-कधी इश्यूज येतात बट कॉमन सोसायटी आहे, सो अम्युनिटीज वगैरे सर्व असतील, मेंटेनन्स जास्त असेल तर तुम्हाला 25,000 सुद्धा भेटू शकतो. त्यानंतर ॲडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेसमध्ये अर्थातच सर्वात मोठा म्हणजे बाल्कनी नाहीये कुठल्याही फ्लॅटला. ड्राय बाल्कनी सुद्धा नाहीये. तो एक सगळ्यात मोठा डिसएडव्हांटेज. त्यानंतर पोझिशन 2 वर्षच लेट आहे. सो तो एक छोटा मोठा डिसएडव्हांटेज तुम्ही पकडू शकता. बाकीचे बाकीच्या दृष्टीने चांगलंच आहे. सेपरेट आहे बट आतमध्ये आहे त्यामुळे अम्युनिटीज वगैरे सर्व गोष्टी भेटतील अशी खात्री आहे. सोबतच लोकेशन चांगलंच आहे. बाणेर पाषाण लिंक रोड वरतीच आहे. सो हा एरिया पण चांगलाच आहे. सो लोकेशन सुद्धा चांगलंच आहे. लिटिगेशन कुठलंही नाही आहे. सो ती एक चांगली गोष्ट आहे अजून. त्यानंतर फायनल कन्क्लुजन अर्थातच तुम्हाला मेन बाल्कनी आहे. बाल्कनी जर तुम्हाला नसेल तरी चालत असेल, तर तुम्ही इथे डेफिनेटली अर्ज करू शकता. 1-2 वर्ष सर्वच लोकं तुम्ही वेट करू शकता. कारण की माहीत नाही बऱ्याच लोकांना लॉटरी लागण्यासाठी सुद्धा बरेच वर्ष वेट करावं लागतात. तर लागल्यानंतर ॲटलीस्ट तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला घर भेटणार आहे 2 वर्षानंतर, तर तुम्ही थांबूच शकता. सो असे लोकं तुम्ही इथे अर्ज करू शकता ज्यांना ज्यांना वाटते की बाल्कनी नसेल तरी चालेल, मला घर हवंय, 2 BHKच हवंय. सो अशा लोकांनी इथे अर्ज करावा. ज्यांना की नाहीये बाल्कनी कंपल्सरीच आहे, 1 BHK पण चालेल, तर त्यांनी बाकीच्या ठिकाणी सुद्धा अर्ज करू शकतात. बरेच ऑप्शन आहेत त्यावेळेस. सो तुम्ही तिथे अर्ज करा, इथे अर्ज करू नका. सो हे तर फायनल कन्क्लुजन. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आणि या व्यतिरिक्त दुसरे कुठल्याही स्कीमचे डिटेल व्हिडिओ हवे असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मी डेफिनेटली प्रयत्न करतोय जसा वेळ भेटतोय तसा व्हिडिओज बनवण्याचा आणि ते व्हिडिओज मी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.